उद्या सकाळी नाश्त्यासाठी बनवणार आहे मी आंबोळ्या. तर त्याच्यासाठी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले आहेत. आता ते मी बारीक वाटून घेतलं आहे. इथे बघा छान असं बारीक वाटून घेतलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यावर मी थोडंसं तेल घालते आणि आता रात्रभर आपण असंच ठेवूया. तर सकाळ झालेली आहे बघा आणि सकाळी पीठ किती छान आलेलं आहे. आणि पीठ लवकर येण्यासाठी मी वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घातलेलं होतं. त्याच्यामुळे पीठ लवकर आलं आहे. आणि ते भिडं गरम करून घेतले, त्याच्यावर तेल लावून घेतलेलं आहे आणि पिठामध्ये मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे छान. आणि आता आपण आंबोळ्या बनवायला घेऊया. तर थोडंसं पीठ भिडावर घातलं आहे आणि अशा प्रकारे पसरवून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवूया 1-2 सेकंदासाठी. आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि बघा आंबोळी आपली छान अशी फ्राय झालेली आहे, तयार झालेली आहे. तर इथे मी थोडंसं पाण्याचा हात लावला आहे वरून, म्हणजे आंबोळी सॉफ्ट होते. आणि दुसऱ्या साईडने पण जराशी भाजून घेतली आहे आणि आपला अशा प्रकारे नाश्ता तयार झालेला आहे. छान आंबोळ्या आणि चटणी.